हे बघा इथून छत्रपती शिवराय थेट या गाभाऱ्यात दाखल व्हायचे सोमेश्वरांच्या देवळात. मग आंघोळीला इथली जवळची लोक सगळे इथेच येतात आंघोळीला? पूर्वी लोक कोणच घरात राहत नाही. मग सगळे इथं आंघोळीला येतात? अगदी एवढं मूल झालं ना हा सगळीच आल्यावर इथेच आंघोळीला. घरी नाही. पण एवढं असं गरम पाणी सहन कसं करता? ते काय आता आमचा जन्मच इथे झाला. हातून ना हा येते पाण्याला. पाण्याला कड येतोय तसं वाटतं रे. पहिलं सुरुवातीला आलात बाहेरून बघितला तर समोरच गणपती बाप्पा. प्रथम पूजेचा मान गणपती बाप्पाचं दर्शन. मंदिरात आतमध्ये आल्या पहिलं तुम्हाला नंतर कळसाचं दर्शन होणार, त्यानंतर नंदीश्वराचं आणि नंतर होणार श्रीदेव महादेवांचं साक्षात दर्शन. चला म्हणजे आत्ता जाऊया आपण गरम पाण्याच्या कुंडाजवळ. रे तुला माहिती आहे काय गरम पाण्याचं कुंड? कधी ऐकलंयस? ऐकलंयस गेली नाही. बघितलंच नाही ना कधी? जाऊया ना मग. चला. म्हणजे श्रीदेव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड, राजवाडी ब्राह्मणवाडी. म्हणजे समोरच आलो आहे. जे मंदिराची ज्या पायऱ्या चालू होतात त्या गेटपाशी कमानीपाशी आलो आणि कमानीतून आता जायचं आहे. चला. म्हणजे जे पायरीची आहे ना हे साफसफाई करताना मुलं दिसतात छोटी छोटी, आणि त्यांच्यावर देखरेख कोण करतोय माहिती आहे? हा बघा, हा देखरेख करतोय. हे काय रे नाव तुझं? सोन्या, नाव काय तुझं? याचं नाव काय रे? हे राजा. राजा तुमच्यावर देखरेख करतोय काय रे? होय, साफसफाई करताय? सुट्टी आहे म्हणून आज? अच्छा, सुट्टी आहे म्हणून साफसफाई. कुठल्या वाडीतले तुम्ही? राजवाडीतलेच. काय नाव तुझं? तनुष. कितीला आहेस? 7वी. आणि हा तुझं नाव काय रे? आयुष दीपक महादेव. तनुष आणि आयुष दोघं जण. अजून एक कोणतरी वाटतं खाली, है ना? वा, साफसफाई चालली बघा मुलांची सुद्धा. म्हणजे उद्या असणार आहे श्रावणी दुसरा सोमवार, आणि श्रावण सोमवार असल्यामुळं ही मुलांची इकडे साफसफाई चालली. होय ना रे? श्रावण आहे म्हणून साफसफाई करतोय. नाव काय तुझं? ओंकार शिंदे. हे गरम पाण्याचं कुंड कुठं आहे? कुठल्या साईडला जायचं? डाव्या साईडला? हां, उजव्या साईडला. हां. म्हणजे कोकणामध्ये जेव्हा घरी एखादं वासरू वगैरे असलं, ज्यांच्याकडे गुरं आहेत, तर त्यावेळेस अशी चार काढली जायची. म्हणजे घरी जे बांधलेले असतात ना गुरं त्यांच्यासाठी. तर बघा चार कशी काढलेली आहेत. 2 ही चारीची भारीच म्हणतात ना ते. हां, चारीची 2 मोठी किंवा भारी म्हणतात, त्या तयार करून ठेवलेल्या आहेत बघा. अगदी पायवाट पण मस्त केली आहे या साईडला जायला. हे कसलं झाड आहेत? या साईडला गवत किती मोठं वाढलं आहे बघा. गवताला काय म्हणतात तुमच्याकडे नक्की सांगा. काय गवत? हे हा चिखलातलंच गवत आहे, चिखलात वाढणारं गवत आहे. आणि हे दलदलीच्या ठिकाणी जास्त असतं हे गवत. म्हणजे एखाद्या समुद्रकिनारी किंवा एखाद्या तलावाच्या येथे शेजारी ते हे गवत आहे. त्याला वाढ भरपूर होते. इथे समोर आल्यावर 2 वाटा फुटतात. एक इकडं जाते, एक या साईडला. तो बोला उजव्या साईडला जावा. तो छोटा बोला म्हणजे आपण या उजव्या साईडला जाऊया. खाली उतरत जायचं आहे थोडंसं. इथे कोणतरी काकी कपडे धुताना दिसत. गरम पाण्याचं कुंड कुठं हो? हेच आहे. अच्छा, आपण बरोबर म्हणजे आलो आहे गरम पाण्याच्या कुंडामध्ये. हे बघा. हा, हे बघा म्हणजे गरम पाण्याचं कुंड एकच नंबर. आणि या साईडला सुद्धा आहे. ओके, म्हणजे बघा समोरच गरम पाण्याचं कुंड अगदी मध्यभागी मस्त आहे. आणि त्या साईडला गरम पाणी आहे का फक्त एरिया? हां, हाय गरम पाणी. जास्त गरम आहे. इकडे उभं राहिल्यावर सुद्धा पायाला जाणवतोय का बघ? जाणवते बघा. म्हणजे गरम पाण्याचं कुंड. हा, गरम आहे. डायरेक्ट हात घालायला भीती वाटते बघा.
थोडंसं गरम आहे त्यामुळं कसं डायरेक्ट हात घालायला ना त्याच्यामध्ये भीती वाटते. बघा इकडे या साईडून दाखवतो. जर इकडं सूर्यकिरण आहे त्यामुळं इकडे होतात ते बायका इथे. हा बघा गरम 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 पाणी. आंघोळीला इथेच कुठेतरी आंघोळ पण करतात लोक. नेहमी इकडची लोक इकडे आंघोळ करतात. पाणी चालूच असतं ना हे. तिथे मंदिर आहे. मस्तच बघा गरम पाणी पूर्ण हे कुंड असं बांधलेलं आहे वाफ बघ आणि इकडे ह्याच्यामध्ये मारते मला. गरम वाफ मारते ना. गरम वाफ मारते. अच्छा मस्तपैकी. हा गरम पाण्याचं कुंड या साईडला. अरे बा, ओ, यो हे गरम उकळते कसं पाणी तसं बघा इथे दाखव. उकळत आहे तसं ते बुडबुडे येतात ना खालून. जसं काय आतून ना हा, हा. येते पाण्याला पाण्याला कड येतोय तसं वाटतंय ना. असं होतं. हे बघा ना. बघूया थांब थांब येत आहे. हा इथे बघ येत आहेत. हे बघ हे इकडे बघ. हे बघ खाली बसलं लयच वाफ मारते. हे साईडून तिथूनच पाणी येते नाही. हा हे बघ. हा बघ. बुडबुडे येत आहेत बघ कसे ते. बघा ना मस्त वाटते. पाणी एकदम स्वच्छ आहे. भुरभुर भुरभुर. इथे काही गरम असेल वाटतं पाणी. गरम आहे होय जास्त गरम आहे. गरम आहे इथे. बघा या. जास्तच गरम पाणी. गरम बघायचं. थांब थांब जास्त याचं गरम असेल. असं वापर नसल्यामुळे तुम्हाला वाटतं गरम असेल. आता हा मस्त गरम पाणी. आणि इथेच बुडबुडे जास्त येत आहेत त्यामुळं इथे जास्तच गरम पाणी. हा हे बघा हात कसा लाल झाला एकदम. तुझा बघूया हात कसा झाला आहे. हा एक नंबर. या साईडला समोर मला वाटतं मंदिर आहे सोमेश्वराचं. इथे वाहतच असतं काय सगळं. हा 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 पाय सरकतोय. गरम पाणी बघा किती आहे. एवढ्या गरम पाण्यात सुद्धा लोक आंघोळ करतात का हो. मग आंघोळ पण करतो, कपडे पण धुतो. आणि कपडे पण धुतात. हा पण कपडे हात बुडवत नाही आम्ही. होय हा, बाहेर इकडं आम्ही पाणी. पाणी घेऊन बाहेर धुतो. आता बाहेर पाणी येतं त्याच्यातच धुवायचं काय. नाही आधी टब भरून द्यायचा तो भरून घ्यायचा बाहेर. हा हा, आणि त्यात धुवायचं ना. बाहेर आतमध्ये पिलायचं पण नाही. आतमध्ये नाही नाही, पिळायचे. बाहेरच टपात घेऊन पिलायचं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे एवढ्या गरम पाण्यात धुता तुम्ही. हो. गरम पाणी. मग आंघोळीला इथली जवळची लोक सगळी इथेच येतात आंघोळीला. पूर्वी लोक कोणच घरात राहत नाही. मग सगळे इथं आंघोळीला पूर्वी येतात. अगदी एवढं मूल झालं ना हा सगळीत आल्यावर. होय ना. मग सकाळ सकाळ जरा जास्त लोक असतील इथं. सकाळची थंडीतनं लय भारी असतात. होय हो. आता पाणी म्हणजे हात घालवत नाही. नाही पुरुष मंडळी वगैरे इकडे करतात. मग महिला मंडळी पण असतं आंघोळ. हो तिकडे पुरुष असतात, इकडे महिला असतात. होय हो असं. त्या साईडला पुरुष, तिकडे महिला. हां 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 अगदी मंडळी. रूम आहे महिलांना बदलायला कपडे. कपडे बदलायला सुद्धा रूम आहे. अच्छा मंडळी चेंजिंग रूम सुद्धा आहे महिलांसाठी. कधी आला तर इकडं महिलांसाठी चेंजिंग रूम सुद्धा आहे. आता नवीन होतं. आता तिकडे नवीन होतं इथं काय. नवीन अजून होतंय. हो ते साईडला ते घर बांधलेलं आहे ना. हां ते खालच्या साईडला बघा जा भारी होतंय. पण अजून तिकडं हे नाही करत चालू आहे. अजून हा काम अच्छा चालू अच्छा. आहे. ते काय भक्तनिवास होते की असं काय राहण्यासाठी पर्यटकांसाठी येण्यासाठी राहायला हो सगळ्यावर. हो. तुमचं नाव काय हो. माझं गीता बाटे. गीता गंगाराम बाटे. हां भाटे. धन्यवाद हा. म्हणजे बघा इकडे पाणी आणि हे वाहतं सुद्धा पाणी आहे पूर्ण. हे सतत असंच वाहतं असतं. कोणती सत्तर? तुम्ही पाय बी सरळ. हो 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 सावकाशच जातोय. म्हणजे बघा पूर्ण वाहतं पाणी आहे. आणि इथे गरम किती आहे बघा. आम्ही आता इथे उभा राहिलो ना पायाला चटके बसतात रे बघे. हे सावकाश आहे पण पाय येत सरकतात हा पाय सावकाश. हां सावकाश इथे उभी राहा. पाय बघ चटके. हा चटके बसतात. हा काय चटके बसतात त्या. म्हणजे एक दिवशी आपण काय करूया मुलांना घेऊन या ज्याला सलोनीला बीडला वगैरे ना एक दिवशी आंघोळ करायला इकडे घेऊन या. पण इकडं आपण जरा सोमेश्वराचं मंदिर आणि इकडे काय नवीन बांधकाम होतं ते जरा बघूया व्हिडिओमध्ये. तुम्ही कधी आलात ना
तर अगदी सहकुटुंब सहपरिवार जरी तुम्ही आला इथं कधी आंघोळीला तरी नक्की या, कारण इथं पुरुषांना पण आंघोळ करायला संधी जशी आहे तशीच महिलांनासुद्धा आहे आणि महिलासुद्धा अगदी मनसोक्त तशी आंघोळ करू शकतात. चेंजिंग रूम वगैरे इथे आहे बाजूला दिलेला. पण ऐका पण म्हणजे हा मुख्य मंदिराचा प्रवेशद्वार आहे. यासाठी मंदिराचा मुख्य प्रवेश आहे. अगदी जुनं कौलारू उंच उंच असे लाकडी खांब आणि अगदी पुरातन अशा ज्या नक्षीकाम कोरीव केलेले आहे या दगडी कामाचं पूर्ण बांधकाम आहे मंदिराच्या सभोवताली. समोरच मंदिराच्या तिथे एक दीपमाळसुद्धा आहे बघा समोर, अगदी दीपमाळ. आणि या मंदिराच्या अगदी बरोबर या उजव्या साईडला त्या साईडला जे लोखंडी पोल उभे केले दिसत आहेत तिथंच मला वाटतं भक्त निवास किंवा चेंजिंग रूम वगैरे महिलांसाठी होणार आहे. अजून घ्या वडा. चला मुख्य इथे मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्याचं प्रवेशद्वार. ओम श्री शंकराय नमः शिवाय श्री सोमेश्वराय नमो नमः. समोरच बघा अर्थातच सगळ्या शंकराचं जेवढे देवस्थान असतात त्याच्यासमोर अगदी नंदीराज विराजमान असतात आणि या नंदीश्वराच्या डोक्यावरूनच समोरच ही मूर्ती असते ती श्रीदेव सोमेश्वरांची मूर्ती. वाव मस्त आहे ना. समोरच वरच्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे. नमो पार्वतीपती हर महादेव. इथं मुलीसुद्धा मला वाटतं रांगोळी काढणार आहेत. रांगोळी काढते आहे ना. उद्याचा सोमवार आहे, श्रावण दुसरा सोमवार म्हणून रांगोळी काढते आशापास. त्यामुळे ती साफसफाई वगैरे सगळी चालू आहे. तुम्ही नाव काय तुमचं? प्रकाश. पुजारी की कसं काय? नाही हां पुजारी गुरव दुसरे. पुजारी कोण असतं इथे? गुरव असतात. अच्छा गुरव पुजारी. आता तुम्ही उद्याचा श्रावण तयारी उद्या त्यामुळे साफसफाई हार फुलाचं दुकान टाकलंय ना. हां त्याची तयारी साफसफाई सगळी चालू आहे. मुलीसुद्धा इथं रांगोळी काढतायत मस्त. आणि किती वर्ष जुनं असेल तरी पण मंदिर? तरी हे पांडवांनी जे 5 मंदिरं बांधली होती त्यातलं हे एक आहे. अच्छा म्हणजे पांडवकालीन एकदम जुनं अगदी स्वयंभू मंदिरापैकी मंदिर आहे. आपल्या कर्णेश्वरला तसं आहे. कर्णेश्वर म्हणजे आपल्या संगमेश्वर याच्यामध्ये तालुक्यामधली मंदिरं केलेली जी मुख्य मंदिरं बांधलेली आहेत त्यापैकी एक मंदिर सोमेश्वर, श्रीदेव सोमेश्वर. ओके. कुठे काय लिहिलेलं आहे म्हटलं तुम्ही जुनं काय? अच्छा म्हणजे स्पष्ट दिसत नाही. हे जे पूर्वी कुठली भाषा आहे लिहिलेलं काय समजत नाही. समजत नाही कुठल्या भाषेत मंडळी असणार. पहिली मोडी लिपी नाही बहुतेक बहुतेक मोडी लिपी असणार. म्हणजे मोडी लिपीत जर का कोण मोडी लिपी वाचणारा असेल तर नक्कीच वाचून सांगा हे काय आहे आणि कधी बनवलेलं, कुणी बनवलेलं किंवा इसवी सन काय लिहिलेलं असेल तर या मोडी लिपीतलं लिखाण आहे. ज्यांना वाचता येते त्यांनी नक्की वाचून सांगा. जेवढं दिसतंय हां तेवढं त्या टायमाचं ते अगोदरचंच आहे. आणि हे लाकडी सर्व ते पण त्या टायमाचं अगोदर हे सर्व अगोदरचंच बांधकाम आहे. फक्त कौलं टाकली. हां इथून समोर भवानगड आहे. अच्छा भवानगड. हां मग इथूनच जाता येतं भवानगडाला? भवानगडाला पहिली पाय वाट होते इथून. हां आता कडवईतून गाडी जाते. अच्छा हां
हे भवानी माताचं मंदिर आहे. तिथून हां भुयार होतं, इथं बाहेर आहे. इथे भुयार, तिथून भवानी गडावरून. म्हणजे हा मंदिराचा इतिहास अगदी छत्रपतींच्या शिवरायांच्या काळातला आहे. चला मंडळी, हा, इथे. तुला दे का पेली इथे लाईट नाही. कुठं आहे? ह्या लादीखाली भुयार आहे, त्याचा इतिहास भवानगडाशी आहे. भवानी. अच्छा, म्हणजे आपल्या राजांचा इतिहाससुद्धा या मंदिरापाशी आहे. म्हणजे या गुप्तवाट देवळात जी यायची आणि जायची, हो. म्हणजे पूजा अर्चना करायला आपले छत्रपती शिवरायसुद्धा त्या काळी आपल्या सोमेश्वराच्या या देवळात येऊन पूजा करायची. आणि बघा त्या साईडला जो गाभारा आहे ना, अगदी गाभाऱ्याच्या तिकडच्या साईडला थोडंसं मागच्या साईडला ती गुप्तवाट आहे यायची, जो भुयार आहे ते. म्हणजे त्या भुयारातून येऊन डायरेक्ट देवाची पूजा अर्चना तिथूनच बाहेर यायची. तिथूनच. इथून बघा, इथून दाखवा. तिथून ते बाहेर जायचे, आतमध्ये यायचे. बघा इथून ते बघा मंडई, ते बघा भुयार, बाहेर यायची जागा. हे बघा, इथून छत्रपती शिवराय थेट या गाभाऱ्यात दाखल व्हायचे सोमेश्वरांच्या देवळात. इथे पूजा अर्चना करून दर्शन घेऊन मग ते पुन्हा माघारी जायचे भवानगडावरती. आणि कोणती जर का नवीन आक्रमण करायचं असेल तर शंकराची जी हर हर महादेव गर्जना, आणि गर्जना महादेव गर्जनात म्हणजेच लढाईसाठी जे प्रेरणा स्त्रोत असायचं ते म्हणजे हर हर महादेव. मावळे अगदी रक्त अगदी सळसळायचं त्यांचा हर हर महादेव गर्जना झाला की दुश्मनावर आक्रमण करायचे. आणि त्या अगदी छत्रपती शिवरायांच्या या अशा पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये हे सोमेश्वरांचं देऊळ. हे मागच्या साईडला जाण्याचा मार्ग आहे मंदिरातून, एक त्या साईडला आहे. म्हणजे मंदिराच्या अगदी बाजूलाच उजव्या दिशेला, मंदिराच्या उजव्या साईडला हे एक सांड आहे बघा, केवढी मोठी. याला सांड बोललं. त्याच्यावरती चंदन उगवलं जातं देवासाठी. आणि मग चंदनाचा जो लेप लावला जातो देवाला, किंवा चंदनाचा जो गंध लावला जातो चंदनाचा, तो ह्याचा चंदनाचा गंध याच्यावरती उगवला जातो सांडवरती. आणि ती ही सांड आहे. हे काय कुंडी आहे. कुंडी म्हणजे ही जुनी जी सांड आहे पहिल्यापासूनची, ती पहिल्यापासूनची ही जुनी सांड आहे. गणपतीचं हां ह्या कुंडीत पडतं हां. आणि कुंडीतून खाली जातं. अच्छा, ह्या नाही कोण पडत तेवढं नाही आम्ही ठेवत पाणी, अच्छा. किंवा वरच्या गाभ्याला धुवायचं झाला हां. तर इथून ते हे उघडं ठेवत. हे पांडव पाटील आहे. बाबा तुमचं नाव कसं? शंकर महादेव लिंग आहेत. शंकर महादेव लिंगायत. पुजारी काय तुम्ही? पुजारी आहे. हां, अच्छा. हा डबल गाभेरा आहे. हां. तुम्हाला कुठे बघायला मिळायचं नाही. असं हा तेच मी म्हटलं आल्याला जर विचार केलं, कारण खाली शंकराचं देवस्थान आणि अगदी माथ्यावरती गणपतीचं देवस्थान आहे. हा इतिहास नाही पांडवांनी पांडवकालीन बनवलेला आहे. हा, ते लाकडाचं काम आहे. 7व्या शतकातलं आहे. 7व्या शतकातलं. आता 1400 वर्ष झाली नाही. 1400 वर्ष झाली हे लाकडी काम. लाकडी बापरे, जर आज तगायत तसे तसे आहेत. या मंदिराचा वरचा कळस आहे. तो खाली होता. पांडवांनी ज्यावेळेला मंदिर बांधलं हां त्यावेळेला तो चढवायचा राहिला, हां म्हणून तो खाली होता. हां ज्या वेळेला 7व्या शतकात काम केलं हां. लाकडाचं, हां त्यावेळेला ती जागा खाली होती कळसाची. हां. कळस नव्हता तिथे. हां हां. आणि लाकूड ठेवलं. अच्छा. लाकूड ठेवलं त्याच्यामुळे आता कळस खाली होता. ठेवायचा कुठे? तो नंदीच्या पाठी दर्शनासाठी ठेवला. तर समोरून तुम्ही आले अच्छा. की तुम्हाला पहिला गणपतीच दिसतो. पहिला गणपतीचं दर्शन होतं समोरून आलं. कळसाचं दर्शन होतं. हां. नंतर नंदीचं होतं. अच्छा, नंतर मग महादेवाचं. महादेवाचं होतं. अच्छा, म्हणजे बघा कसं आहे, पहिलं सुरुवातीला आलात, बाहेरून बघितलात तर समोरच गणपती बाप्पा, प्रथम पूजेचा मान, गणपती बाप्पाचं दर्शन. मंदिरात आतमध्ये आल्या पहिलं तुम्हाला नंतर कळसाचं दर्शन होणार, त्यानंतर नंदीश्वराचं, आणि नंतर होणार श्रीदेव महादेवांचं साक्षात दर्शन. ही बाई आहे ना,
अशीच बारी खाली खालच्या बाजूला डाव्या साईडला येते बघा. ही अशी आहे अशी ही बारी. बारी हा ही बारी. हा अशीच खाली ती विटा ठेवलेली आहे. हा विटा ठेवलेल्या. हा हा ती भुयाराची बारी आहे. म्हणजे ह्या गाभेऱ्यातून आमच्याच गावामध्ये वरती भवानीगड म्हणून आहे. हा तर त्या भवानीगड इथून साधारण 3.5 ते 4 किलोमीटरचं लांबीचं आहे ते हा भवानीगड. अच्छा. तिथपर्यंत हे भुयार गेलेलं आहे. तिथून तर शिवाजी महाराज भुयारी मार्गे इथे दर्शनाला यायचे. इथे दर्शनाला यायचे. हा, ते अच्छा. भुयार त्या बाजूला आहे. हा अशीच बारी खाली हा ही जी बारी आहे अशीच इथं खाली बारी इथे खाली. हा बरोबर. त्याच्या समोर हा कडप्पा ठेवलेला आहे ती. हा. इथून हे भुयार असं आलं हा की असं गेलं. इकडून येऊन असं भुयार केलं म्हणजे भुयार खाली अगदी जमिनीतून भवानीगडाला अगदी भावनगडावरती बाहेर पडलाय. आणि ओके. पांडवांनी ही व्यवस्था अशी करून ठेवली आहे हा की इतर गाभेऱ्यामध्ये इतर कोणीही जात नाही आतमध्ये. हा पुजारी आणि ब्राह्मण हा हे सुद्धा म्हणजे आंघोळ करून ओल्या वस्त्राने जाणार हा आणि ब्राह्मण सोहळा वगैरे लावणार. हा सोळलं. इतर लोकांना जर इथे शंकरावरती अभिषेक करायचा झाला हा तर इथे जर आंघोळ करून पाणी होतलं अच्छा. तर ते शंकराच्या तिथे अभिषेक पात्रात जाऊन पडतं. अच्छा हां असं आहे काय? हां अच्छा इथे जर अभिषेक केला मग दुग्धाभिषेक किंवा काही जलाभिषेक म्हणा. काही इथे जर केला तर इथलं दूध किंवा जे जल असणार ते थेट शंकराच्या मध्ये जाऊन पडलं. अभिषेक पात्रामध्ये जाऊन पडणार. हा आणि मग त्याचा अभिषेक केला जाणार. केला हा. जाणार. मस्तपैकी मस्तच म्हणजे दर्शन पण झालं आहे आणि या साईडला उद्याची तयारी करण्यात ह्या मुलीसुद्धा सर्व दंग आहेत. रांगोळी काढतायत अगदी मस्त मंदिराला शुशी वगैरे करतील. चला येऊ. धन्यवाद. कधी म्हणजे महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला उत्सव मोठा असतो. उत्सव मोठा हां चालेल. म्हणजे पूर्ण पालखी भेटेल पालखी असते. पालखी हां महाशिवरात्रीला 3 दिवस पालखी असते. चला. मन अगदी प्रसन्न झालं आहे. इथला जो परिसरसुद्धा बघून पावसाळ्यातनं सोमेश्वराचं दर्शन घेऊन अगदी मन प्रसन्न झालं आहे. रिया तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. मस्त वाटलं. अचानक येऊच वाटत नव्हतं. हा, अचानक वाटलं पण आलो. अचानक मस्त आलं ना. हा बघा हा भेट झाली ना? मुलांसोबत. हा बघा राजा. हे राजाच ना रे. हां राजा त्या मुलांसोबतच आहे. हे झाली साफसफाई तुमची? वा छान. चला मंडळी एकदा गरम पाण्याच्या कुंडाला इथं स्पर्श करून जाऊया. हे पाणी आहे ना इथे आंघोळ करायची नसते. हा जो कुंड आहे कधी आलात तुम्ही मंडळी गरम पाण्याचं कुंड राजवाडीमध्ये बघायला तर इथे आंघोळ करायची नसते. हे जे पाणीचं कुंड आहे ना हे देवाची पूजा अर्चना करण्यासाठी हे पाणी वापरलं जातं. त्याबद्दल म्हणजे आपण इथे आंघोळ कधी करू आपण इकडे आंघोळ करण्यासाठी ह्या साईडला दिलेलं आहे. ही छोटी छोटी बघा आंघोळ करायसाठी आली आहे. हे आंघोळ केलीस होय, होय. गरम पाण्यानं? होय होय सांग. होय वा, होय सांग. काय रे गरम पाण्यानं आंघोळ केलीस? हा हा मामाकडे आलोय. मामाकडे आलाय. हे तू पण गरम पाण्यानं आंघोळ केलीस? होय बोल अरे बोल, वा बोल. मस्त. नाव काय तुझं? हा जोरात सांगते काय आरवी. आरवी गाव कुठलं तुझं ग? वीर. वीर वरून आले तू इकडं मामाच्या घरी? हा वा गरम पाण्यात आंघोळ करून कसं वाटलं? बरं वाटलं बोल. हा बरं वाटलं ना. एवढं गरम पाणी घेतलंस एवढं तू अंगावरती? हा आरवी होय. आणि ह्यानं पण आंघोळ केला? होय होय म्हणून आंघोळ केली. अय बोलत नाही लाजतोय जरा. झाली तुमची आंघोळ झाली? झाली, झाली. कायम इथेच आता? आमचं गावच आहे. नाही आंघोळीला कायम रोज, रोज. रोज इथेच. मग सकाळ कामाधंद्यात नाही रात्र झाली तरी आम्ही इथेच आंघोळीला? इथेच, घरी नाही. पण एवढं असं गरम पाणी सहन कसं करता? ते काय आता आमचा जन्मच इथं झाला. अच्छा मग आम्ही नवीन माणूस डायरेक्ट घेऊ शकत नाही घेऊ हा, ओके. शकत नाही घेऊ शकत.
एकदा सवय झाली ना हा. तर काय नाही, अति पाणी घ्याल ना तुम्हाला भूक लागेल भरपूर. काय म्हणते काय? हा अच्छा, जेवढं पाणी असेल घ्याल तेवढी तशी भूक भूक वाढते. वाढते. अच्छा अच्छा. मग सर्व इथली मंडळी रोज सगळी येतात? रोज रोज सकाळ संध्याकाळ. नाव कसं म्हणतात? माझं विलास भिकाजी गोमाने, हा, हा. राजवाडचे. आता ते समोरचे कुंड आहे फक्त त्याच्यामध्ये आंघोळ करत नाही. त्याच्यात म्हणजे बालदी घेऊन बाहेर केलेत ते. बालदी घेऊन ते बाहेर शंकरासाठी पाणी जातं पूजेला. पूजेला जातो पाणी. हा, म्हणून तिथे आंघोळ करायची. बाकी इथे कपडा बिपडा काय ह्याच्यात बुडवायचा नाही. बुडवायचं नाही, नाही, फक्त बाहेर पाणी घ्यायचं आणि आंघोळ करायची. हा. अच्छा ठीक आहे, चला धन्यवाद. चालेल. हे बाय. आता उद्या एक सोमवार झाला, आता उद्या इथे करा. गरम गरम आहे. पाय पण कधी चटके बसतायत पायाला. पाणी गरम एवढं गरम पाणी आहे आणि हे एवढं गरम पाणी लोक अंगावरती घेत आहेत. मला चटके बसतात अक्षरशः. मी इथे उभा आहे, पायाला सुद्धा माझ्या चटके बसत आहेत. हे एवढं गरम पाणी. म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदाच आंघोळीला आलात ना तर शक्यच नाही, एवढं गरम पाणी तुम्ही घेऊ शकत नाही. तर ते येऊन बघा, अतिशय गरम पाणी. भारीच वाटलं हो, बघितच राहूसं वाटलं. हा 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 मंडळी, चला रिया पण झाले खुश. मस्तपैकी सोमेश्वराचं दर्शन पण झालं आणि त्यानंतर आता चाललोय घरी. मंडळी, हा गरम पाण्याच्या कुंडाचा व्हिडिओ आणि श्रीदेव सोमेश्वराचं मंदिर दर्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा. मंडळी कधी जर आलात राजवाडीमध्ये तर तुम्हाला गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करायची असेल नक्की या. कधीही गरम पाण्याचं कुंड सतत अगदी सदैव सर्वांसाठी खुलं असतं. फक्त एवढंच कायचं की त्या कुंडाचं जे पावित्र्य आहे ना ते पावित्र्य राखायचं सर्वांनी घेऊन. म्हणजे जे मेन कुंड आहे तिथलं पाणी आंघोळीला बाहेर घ्यायचं आणि बाहेर घेऊन आंघोळ करायची, आतमध्ये आंघोळ करायची नाही. त्यामुळे ह्या कुंडाचं जे पावित्र्य आहे ते फक्त पावित्र्य राखायचं मंडळी. तर मंडळी, हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू कळवा. चॅनलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. येवा कोकण आपलं तसा.